हाय नमस्कार गुड मॉर्निंग. तर आपल्याला भट्टीवर जाण्याची वेळ आलेली आहे लवकरच, कारण कष्टही करावंच लागतंय. कष्टाशिवाय फळ नाही कष्ट केलं जेवायला कुठनं भेटणार, आणि कष्ट केलं तर असं वाटतंय हा आता येणारं पैसे आहेत आपलं ते आणून आपण खाऊ शकतो. या दिवाळीने काय केलं माहिती का, खोकला मलाच नाही लय जणाला खोकला, कारण तेलकट जास्त खाण्यात येते ना, आणि दिवाळीत ही तळायचंच असतं आले तळायचं जास्त असतं, तळीव निळीवच असते. माझं कसं आहे, मला असं वाटतं की आपण जे बोलतो ते योग्य बोलतो की नाही बोलतं. आता माझ्या हेड्यामधनं घेण्यासारखं भरपूर काय आहे, त्या गोष्टी शिकायसारख्या. लेडीज आहेत ना, त्यांना माझ्या बहिणींना का माहिती आहे का, संसारात काय कमी पडतंय, कसं केलं पाहिजे, काय आणलं पाहिजे, हे 1-2 रुपये आहे तर 1 रुपया कुठं घालवायचा, ही डोकं चलवूनच विचार करावा लागतो. आता समजा आता ही माझा चेहरा आहे, उदाहरण देते, ही माझं तोंड आहे, बघू शकता किती डाग आहेत माझ्या चेहऱ्यावर. डाग म्हणजे वांग आहे. ह्या वांगासाठी बाया किती काय काय करते त्या, भरपूर अशा काय करते त्या. पण काय झालं, कॅमेरा पुसला, कारण दिसतच नव्हतं, लय हुंदूक दिसत होतं. दिसते का आता मी दिसत असन, कारण आबाळ आलेले हो का, आणि रान लोटरलंय बघू शकताय. ह्याच्यात काय लावायचंय माहिती आहे का, ह्याच्यात लावायचंय आता काय म्हणतात त्याला, हरभरा लावायचा आहे. मका निघली की हरभरा लोटरलं रान. आज सकाळ रोटरला नाही मी येईन हो का, अशी घातली म्हणजे माझी वरच टांगलेली असते ती घालायची ती मला, कारण मला बिलकुल खाली अशी केस पुढं तर बिलकुल आवडत नाही ती मला. बघा केसांना किती फाट्या फुटले त्या बघा माझ्या. तर मी काय सांगत होती, केसांचा पडतं तिकडं, मी काय सांगत होती, माझ्या हेड्यामधनं घेण्यासारख्या भरपूर काय अशा गोष्टी आहेत. लेडीजला ना, लेडीजबद्दल बोलते, माझ्या बहिणीबद्दल का माहिती आहे का, संघर्ष इकले मदर करते, सिंगल मदर. तर तिला 1 रुपयाचा विचार, हा चेहऱ्याचं सांगत होते का नाही, ही चेहरा आहे का नाही. आता ह्या माझ्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे पैसे आहेत ना, आता चल बाया हाय तर पैसे, आता आपण चेहऱ्याला काहीतरी करावा. पण काय करू म्हणजे, आता माझ्याकडे तेवढंच आहे आणि मी एकलीच आहे, आणि मला ती खर्चायच्यात का माझ्या चेहऱ्यासाठी. पण उद्या परवा दिवशी काय करू, जर घरामध्ये अचानकच काही राशन संपलं, म्हणजे तेल मीठ काय बायनो संपलं, तर त्याला कुठनं आणू, म्हणजे असं इन्कम येणारं कुठनं आहे आपल्याला, माझ्या 2 हातातनं, बरोबर. म्हणून मी काय म्हणते माहिती का, विचार करून मी 2 रुपयाचा सुद्धा विचार करते, डोकं चलवते की ही 2 रुपये मी जर आता खाल्लं जीवाला माझ्या, हे मला गोष्ट खाऊ वाटते, आणि हे 10 रुपयाचं मला भेळ खाऊ वाटते, मी घेतली, तर त्या 10 रुपयाचे बानूला 2 बिस्किट पुढे येते. म्हणजे विचार करणं गोष्ट आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणता ताई तू काहीतरीच बोलते, असं काय नाही. बरं तुम्हाला वाटत असेल माझ्या हेड्यामधनं घेण्यासारखं काय नाही, पण नसलं तर नसू द्या, किंवा असलं तर असू दे, दोन्ही पद्धतीने बोलते मी. पण कसं आहे माहिती आहे का, डोकं ही चलवणं बायांचे कामं असेल, बायांना एक डोकं चलवणं म्हणजे घरामध्ये बरंच काही या डोक्यामध्ये खोपडीत आहे का नाही फिट करावं लागतं. का माहिती आहे का, तेल मीठ चटणी अमुक तमुक भरपूर काही लागतात, आणि कालवणाला गोष्टी किती लागतात त्या. ती विचार आज भाजी बनवली, उद्या काय बनवायचं, ही बायांच्या डोक्यासारखं फिटच केलेलं असतं. आता आज काय केलं, उद्या काय केलं, परवा दिवशी काय करू बाया, ती डोकं चालवलं पाहिजे ना. आता आपल्याला भाजीलाच काय नाही ना, तर आपण काय करायचं, पटकन शेंगदाणा घ्यायची, कुटायचं बारीक, आणि चटणी थोडी घ्यायची, शेंगदाण्यात टाकायची, थोडा लसूण घ्यायचा, आणि लसूण काय म्हणतात त्याला जिरे मोहरी टाकायची, द्यायची फोडणी, शेंगदाण्याची आमटी नाव द्यायचं,
म्हणजे विचार करणं गोष्ट आहे. जर विचार केला तर त्या गोष्टी बायका करतात. आणि असं मीच नाही, भरपूर बाया करतात. कारण माझ्यासारख्या पण गरीब लय बाया आहेत ते लय. आणि आमच्या गावात कसं आहे माहिती आहे का, आता शिळी भाकर आहे, मग ते हाक मारून देणार का माहिती आहे का, आम्ही गरीब आहे, ओ ये ये इकडे भाकर आहे रातची देऊ का, भाजी आहे रातची देऊ का. अरे तेच तुम्ही सकाळी संध्याकाळी ताजी केली, तुम्ही एवढं खाताय ना, एवढंच द्यायचं ना. त्या बायाचा पण आत्मा शांत राहील की बाबा मला ताजं कालवण दिलं. तिच्या मनात अशी रुक नको व्हायला की ती आपल्याला शिळं दिलं. म्हणजे ती विचार परत अशी करते की आपण शिळ्या खाण्याच्या लायकीचं आहे का बरं. मग त्यामुळं आपले 2 हात देवाने दिल्यात, 2 पाय दिल्यात, कष्टही करणं ही बायांचं कामच आहे. गडी पण कष्ट करतात, करणारे करतात, गडी पण कष्ट. जर त्यांना बायकोची माया येत असेल तर गडी पण कष्ट भरपूर करतात. पण आमचा गडी असा आहे की माझ्या आईच्या इकडलं भरपूर गोष्टीच्या वाटा बघायचा, ज्वारी चटणी मीठ अमुक तमुक. आणि आणवीला पैसे दिलेल्याचं दारू प्यायचं. म्हणजे माझ्यापाशी हमखास आहे, मला 300-200 असं ठेवायचे का तर बानूसाठी. तर म्हणजे मी माझ्याहून उदाहरण दिलं, मी दुसऱ्याचं काही सांगत नाही. जे माझ्यासोबत झालं आहे ते माझ्या बहिणींसोबत नको व्हायला. कारण जे मी ती दुनिया बघितली, जे मी ती भोगते ते तुम्ही भोगूनी तुम्हाला थोडंसं त्यातलं घेण्यासारखं काहीतरी असावं. आणि माझं हेडं बघून तुम्हाला समजावं की मी किती मुश्किलमधनं जाते. मला दुःख असेल तरी पण चेहऱ्यावर मी हसू कायम ठेवते का, कारण मी दुःखी आहे. मग माझ्यामुळं तुम्ही पण व्हायचं का दुःखी, होणार का माहिती आहे का. बाई ताई रोज हसून हेड्या बनवते आणि आज का झालं बरं, मग तुमचं मन बी नाराज होणार का नाही सांगा बरं. म्हणून माझ्या एका दुःख्यामुळं का नाही मला एवढे माझ्या बहिणी नाराज झालेला मला बिलकुल आवडणार नाही. म्हणून मी हसूनच हेड्या बनवते. माझ्या डोक्यामध्ये आणि माझ्या मनामध्ये कितीही दुःख असलं ना तरी मी असं दाबते का माहिती आहे का, माझ्यामुळं बाकीच्यांची खुशी विस्कटायला नको म्हणून. आणि माझ्या हेड्यामधनं भावा बहिणीनं भरपूर काही घेण्यासारख्या अशा गोष्टी आहेत त्या की काळजाला ठोकं लागून जाणाऱ्या गोष्टी आहेत त्या. मग असं मी कुठं हिंडायला जात नाही, फिरायला जात नाही असं नका समजू. फिरायला जाणं आणि एन्जॉय करणं हीच ही गोष्ट नसते त्या, आणि ही बघण्यासारखं नसतं. एका बाईच्या घरात काय चाललं त्या गोष्टी बघितल्या ना तर आपल्याला पण समजतं. माझा आजचा हेड याच्याबद्दल होता. मी रोज आपल्या घरातलं नवीन नवीन कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे. कारण जे माझ्यासोबत झालं आहे ते माझ्या बहिणींसोबत व्हायला नको म्हणून त्यांनी समजावं. आणि जरी माझ्यासारख्या सिंगल मदर असतील ना तरी पण त्यांनी धाडीच हिम्मत करावा का माहिती आहे का. आपण एकलंच आहे. आपली जोपर्यंत लेकरं मोठी होत नाहीत तोपर्यंत बळ हातातच ठेवायचं का माहिती आहे का. आता तुम्हाला पोरं आहे ती, मला पोरं नाही ती, म्हणजे मला 2 मुली आहेत त्या आणि तुम्हाला पोरं आहे ती. मग तुम्ही असं खंबीरी बांधायची की माझं एक ना एक दिवस इकडली सावली इकडं होईल म्हणून तुम्ही ही अशीच मोठ ठेवायची, ती उघडायची नाही. जर उघडली तर मग तुम्ही ढिलं पडचाल. त्यामुळं का नाही तुम्ही खोसलेला कंबरेला पदर कधीच सोडू नका का माहिती आहे का. जोपर्यंत सोडू नका जोपर्यंत तुमची लेकरं मोठी होत नाहीत पोरं. आता माझं कसं आहे, माझ्या 2 मुली आहेत त्या, मला हातभारा माझ्या आईचा असतोय त्यामुळं खंबर कुसून, आणि तेवढं पण मी तिला बळ देत नाही की तू खंबर कुसूनच माझ्याबरोबर कर. ती फुल नाही. आता मी 500 रुपये कमवलं तर माझ्या 200 रुपये कमवते. म्हणजे विचार करणं गोष्ट आहे. आता ती म्हातारी आहे, मी तिच्यावर जोर एवढं देऊ शकत नाही. नाही मी केलं आणि तू पण कर तेवढंच असं नाही, बरोबर आहे का नाही. तर चला हेडव लय मोठा झाला आणि हेडव आवडला असलं तर पटापटापटा लाईक करा आणि शेअर पण करा. तर चला बाय.